जात वर्सेस आई सोनसरी तांबडमाल. तर वसई आझाद संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि तांबडमाल संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. 4 षटकाचा सामना असेल. प्लीज थोडंसं फास्ट घ्या, सहकार्य करा, कारण खूप उशीर झालाय. बघायला गेलं तिसरा दिवस आहे आजचा. एक मॅच व्हायला हवी होती, परंतु थोडंसं विघ्न आलं होतं, अडचण आली होती. पहिला सामना आपण बघत होतो तिसऱ्या दिवसामधला कानाई स्पोर्ट पाये वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी यांच्यामध्ये सामना होणार होता, परंतु बेलकडी संघामध्ये काहीतरी बघायला गेलो तर गावामध्ये थोडीशी गडबड झाल्या कारणामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आलेला आहे. तर लगेच सुरुवात करा सामन्याला. पॉवर प्लेचा षटक असेल. तांबडमाल संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. पंचांकडे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तिसऱ्या दिवसामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मिस्टर विशाल. आपल्या पहिल्या षटकातला पहिला सामना. यापुढचा चेंडू आपण बघतो जागेवरच खेळून काढला चेंडू. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कनेक्ट केला. निर्धार चेंडूची सांगता होते. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सकाळचं 70 चालू आहे. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, परंतु यष्टीरक्षक बीट होतोय. इथं चेंडू मागच्या दिशेला जातोय. बाईच्या रूपाने एक धाव येते. पंचांकडे इशारा केला जातोय. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जाते. धाव संख्या 1. संत आणि सावध गतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आई सोनसरी तांबडमाल संघ. सकाळचं सत्र आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघताय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा, ज्याचे आयोजक आहे MB स्पोर्ट बागपाडा संघ. पुन्हा एकदा विशाळ. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी मानावा लागेल विशाळ याच्याकडून. अप्रतिम गोलंदाजी. निलेश आणि अतुल अशी जोडी ही मैदानामध्ये आहे. सलामीची जोडी तांबडमाल संघाची. विशाळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 2 धावा. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय. अशा प्रकारे पहिल्या विकेटचा पतंग होताना दिसतंय तांबडमाल संघाकडून. तर निलेश याच्या रूपाने पहिला हादरा बसतोय तांबडमाल संघाला. धाव संख्या 2 असताना या मैदानाचा जर विचार केला तर नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करू नका, कारण ग्राउंड शॉटने तुम्ही धावा जमवा, कारण ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी आहे. या मैदानावर बघायला गेलो तर चौकार षटकार हे कमी बघायला मिळतात, परंतु एकेरी दुहेरी धावा घेतल्या तर नक्कीच तुमचा संघ जास्ती धावा जमवू शकतो. ग्राउंड शॉट खेळावे लागतील तुम्हाला. जर मोठे फटके खेळायचे असतील तर मागच्या दिशेला खेळा. मागच्या दिशेला बघायला गेलो तर आउटफील्ड ही फास्ट आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर अजय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते मिस्टर विशाळ याच्याकडून. तर शेवटचा चेंडू असेल हा पहिल्या षटकामधला. विशाळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू जाग्यावरच कट काढण्याच्या प्रयत्नात इनसाइड येत आणि इज गॉन. बॅक टू बॅक फलंदाज बाद होताना दिसत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2-2.
तर वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज निखिल. आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू, या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू होता. चेंडूने बाउन्स घेतला, यष्टीरक्षक बीट होतोय. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट, चौकार. बघा ह्या चेंडूवर थोडासा उशाल बघायला मिळाला आपल्याला. चेंडू पडल्यानंतर नो चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून आणि 4 आणि 1 अशा 5 धावा येतात एक्स्ट्राच्या रूपाने तांबडमाल संघाला. याच्या पुढचा चेंडू बघा, उघडा डोळे बघा नीट, कारण या पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, चांगला कमबॅक निखिल याच्याकडून बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं आणि अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळते आपल्याला. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, समोर फलंदाज अतुल याच्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा केला जातोय पंचांकडून. अवांतर धाव येते, धाव संख्येत भर पडते, धाव संख्या 8. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉग ऑफच्या दिशेला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केले गेले, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगला कॉलिंग होता नॉन स्ट्राईक चेंडूवरून अतुल याच्याकडून, कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 2 गडी बाद झालेले आहेत. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज आणि आपल्या संघासाठी त्यांची गरज सुद्धा आहे. तर 15-20 धावेची एखादी चांगली पार्टनरशिप झाली तरी सुद्धा 40+ जरी धावा झाल्या मैदानामध्ये तरी सुद्धा एक सामना रंगत होऊ शकतो. परंतु मैदानामध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. बघा जर निखिलचा विचार केला ना तर खरोखर हायटेड गोलंदाज आहे आणि तो हाईटचा आपला फायदा बरोबर इथे घेतोय. चांगली गोलंदाजी करतोय, जेवढे हाईट आहे त्या हाईटच्या हिशोबाने तोच गोलंदाजी करतोय. बघा त्याचा फायदा त्याला बघायला मिळतो. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू, पण तो लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, लेग बाईच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसतोय 10. बघा निखिलचा जर विचार केला तर चेंडू टाकल्याच्या नंतर उचली घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल होतोय. परंतु पहिला चेंडू टाकला होता तो हाईटच्या कारण नो बॉल गेला होता आणि त्याच्यानंतर निखिल याने स्वतःला सावरलं गेलं आणि आता मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल. निखिल गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय, क्षेत्ररक्षक आहे. तर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा क्रिकेटमध्ये जर तुम्हाला धावा जमवायच्या असतील, यस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिला तर नक्कीच तुमचा संघ जास्ती धावा बनवू शकतो. पण तसंच अतुल कडून आपल्याला बघायला मिळते. चांगली कॉलिंग येते, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे, 2 गडी बाद झालेले आहेत. एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न करू आपण दोघे, असा जर त्याचा विचार असेल. पुन्हा एकदा निखिल गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू आता मात्र मिडॉनच्या दिशेला येतोय, सर्कल मध्ये चेंडूला कनेक्ट केला जातोय, परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल, कारण चेंडू सर्कल मध्ये होता. एका धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. बघा संत आणि सावध गतीने पुढे जाताना बघतोय आपण हे 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न करतायत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. पंचांकडून इशारा केला जातोय, षटक क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. षटक क्रमांक 2 संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा. आता मात्र चांगली पार्टनरशिप मानावी लागेल या 2 फलंदाजाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आलेल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर तब्बल 11 धावा आल्यात, जी सरासरी आता मात्र वाढताना दिसते. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
नक्की जर विचार केला तांबडमाल संघाचा जर गोलंदाज चांगले असतील तर नक्की 35 जरी धावा झाल्या तरी सामन्याला रंगत येऊ शकते. तर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते मिस्टर करण बुजड. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू थर्ड बँकच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर तिसऱ्या दिवसामधला पहिला षटकार बघा. अतुल याच्या बॅटमधून येतोय. बघा खराब चेंडूचा विचार करत होता. ज्यावेळी खराब चेंडू मिळाला आणि त्याची नसीहत दाखवून दिली त्या चेंडूला. थर्डमॅनच्या वरून 6 धावांसाठी. अशा खराब चेंडूचा तुम्हाला वाट पाहावी लागेल. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल यावेळी. षटकार आल्याच्या नंतर स्वतःला सावरला गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली रणनीती अतुल याच्याकडून मैदानामध्ये बघायला मिळते आपल्याला. कारण मोठा फटका आल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं आणि अतुल याला वाटतं की माझं मैदानामध्ये राहणं शेवटच्या चेंडूमध्ये हे आपल्या संघासाठी चांगलं ठरेल. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक म्हणावा लागेल यावेळी मिस्टर करण याचा. बघा नॉन स्ट्राईक चेंडूवर मयूर लगेच जाऊन अतुल याला थोडासा कानमंत्र देतोय. हो 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 पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पण तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे. करत नाही चुकी. अशा प्रमाणे पुन्हा एकदा विकेटचं पतंग. विकेट क्रमांक 3. 21 धावा जमवायच्या प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यावेळेला ताकद थोडीशी कमी पडली गेली. अशा प्रकारे 3रा हादरा बसतो. मिस्टर अतुल याच्या रूपाने गडी बाद होतोय. धावसंख्या 21 धावा. बघा अतुल हा सलामीला गेलेला फलंदाज होता. चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. चांगली न्यू रचलेली आहे. बघा त्याच्यावर आता जर पूर्ण विश्वास आहे की मयूर आणि वैभव मिडल ऑर्डर मध्ये ह्याला चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात करून दिलेली आहे अतुल यांनी. धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4थ्या षटकामधले 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे. धावसंख्या 21 धावा झालेल्या आहेत. वसई संघाचा जर विचार केला गेला तर असोसिएशन मधला वसई सुद्धा एक चांगला संघ आहे. यापुढचा चेंडू नक्कीच बॅटचा कडा घेऊन बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड फास्ट आहे. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघाची धावसंख्या 23 धावा. वैभव नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी गेलेला आहे. यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉट. काय फटका. आउटफील्ड फास्ट. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. नक्कीच जे क्षेत्ररक्षण होतं ते उजव्या फलंदाजासाठी सजवलं होतं. आपण बघतो थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षण हा सर्कलमध्ये घेण्यात आलेला होता आणि वैभव याचं लक्ष होतं. रिव्हर्स शॉट खेळला. बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये आला. बघता बघता चेंडू सीमारेषे पार करतोय 4 धावांसाठी. 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या बघतोय. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये संपते. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 27 धावा. अजून जरी शेवटच्या षटकामध्ये 10 धावा आल्या तरी सुद्धा मॅच मध्ये एक रोमांस येऊ शकतोय. कारण चांगली गोलंदाजी जर तांबडमाल संघाकडे असेल तर 40-35च्या वरती जरी धावा गेल्या तरी सुद्धा एक सामन्याला रंगत येईल.
क्रिश येतो, ह्याला सुद्धा आपण बघतो हाईट याची बघा कशी आहे. या पुढचा चेंडू फुल टॉच, चेंडू मिडॉनच्या दिशेला जातोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. आणि धाव मला वाटते घेण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक हा फलंदाज हा थोडासा आड आला होता. बघूया, पंचांना कळलेलं नाही. निर्णय थर्ड अंपायर जवळ दिलेला आहे.
पंचांचा निर्णय कळवायचा इथे. नॉट आउट. बघा अंपायर कॉल देण्यात येतो इथे. क्लोज निर्णय होता. चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये आलेला होता, परंतु बॅट हवेमध्ये होती, परंतु जो बेल्स उडवले गेले त्याच्या अगोदर बॅट ही पॉपिंग पीस मध्ये पोहोचली होती. तर 2 धावा येत आहेत. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 29 धावा. क्रिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी, परंतु एक्स्ट्राच्या रूपाने धावा मिळतील तांबडमाल संघाला. तीन धावा येत आहेत या चेंडूवर. तीन धाव्यांनी संघाची धावसंख्या 32 धावा. क्रिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकेट किपर याच्या हातून चुकी झाली. तर धावचीच्या रूपाने बाद होतोय गडी. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला इथे. तर 2 धावा येतात, कारण शेवटचं षटक मैदानामध्ये आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला इथे. तर मयूर याला पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतावा लागेल, कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. कुठलीही घाई गडबडी करायची गरज नव्हती, परंतु नॉन स्ट्राईक वैभव याला देण्याच्या प्रयत्नामध्ये आपले विकेट गमावून बसलेला आहे. धावसंख्या 34 धावा झालेल्या आहेत धावफळावर. अजूनपर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये. 4 चेंडू मध्ये जरी 8 धावा आल्या तरी 40+ धावा होऊ शकतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय जयेश, नंबर 6चा फलंदाज. क्रिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, बॉल मिडॉनच्या दिशेला जातोय. शतरक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 35 धावा, चांगली धावसंख्या मानावी लागेल. यावेळी स्ट्राईकचा विचार केला तर वैभव सारखा फलंदाज आहे ज्याच्या नावावर 2 चेंडू मध्ये 6 धावा आहेत. या पुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालेली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार जातो 4 धावांसाठी. बघा क्षेत्ररक्षकाकडे 2 विचार होते, झेल पकडू की चेंडू अडवू, परंतु झेल पकडण्यासाठी गेला आणि असा बघता बघता चेंडू चौकारासाठी सीमारेषे बाहेर गेला. जर चेंडू एक टप्पा हातामध्ये घेतला असता तर नक्कीच 2 धावा वाचल्या असत्या, परंतु झेल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषे पार जातोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू आहे. यावेळी बघायला लागेल तर शेफ शॉट आहे. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. बघा मागच्याच चेंडूवर आपण बघितलं धावचीच्या रूपाने जो फलंदाज बाद झाला त्याचा विचार होता की वैभवाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला होता, पण तो धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर आपण बघतोय की जयेश गेला नंबर 6 मध्ये खेळण्यासाठी. 1 धाव घेतली आणि लगेच स्ट्राईक वैभव याला दिली. तर वैभव याला स्ट्राईक मिळाल्याच्या नंतर आपण बघितलं की लगातार 2 चेंडूवर 2 चौकार आले. आपल्या संघासाठी 8 धावा जमा केल्या. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा, 43. अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया चौकारीची हॅट्रिक पूर्ण होते की आजच्या तिसऱ्या दिवसामधली.
क्रिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट अटेंड करायचा होता, परंतु निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा या बोर्डवर लागलेल्या आहेत. 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आझाद स्पोर्ट वसई संघाला 24 चेंडूमध्ये 44 धावा जमवायच्या, जी सरासरी प्रत्येक षटकामागे बघितली तर 11 धावेची सरासरी मेंटेन करायची आहे. बघूया, आपण नाण्याची एक बाजू बघितलेली आहे, नाण्याची दुसरी बाजू आपण थोड्या वेळानेच बघूया. इनिंग ब्रेक होतोय, तोपर्यंत आपण सुद्धा थोडासा ब्रेक घेऊ. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे, ज्यावेळेस आपण आपली बाईक घेऊन येता त्यावेळेस बाईक आपण पार्किंगला लावता त्यावेळेस जे आपले मिरर आहेत, आरसे आहेत, ते थोडेसे फिरवा, खाली फिरवा, जेणेकरून खेळाडूंना आणि प्रेक्षकांना कुठल्या प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. ज्यावेळेस आपण गाडी घेऊन याल त्यावेळेस आपल्या जे गाडीचे आरसे आहेत, मिरर आहेत, ते थोडेसे फिरवा, जेणेकरून खेळाडूंना त्रास होणार नाही आणि प्रेक्षकांना देखील त्रास होणार नाही. धन्यवाद. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 24 चेंडूमध्ये 44 धावा जमवायच्या आहेत, जी सरासरी प्रत्येक षटकामागे बघायला गेलो तर 11 धावेची सरासरी मेंटेन करायची आहे. जर वसई आझाद संघाचा जर विचार केला तर मागच्या हप्त्यामध्ये जी एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाने जी टुर्नामेंट आयोजित केलेली होती त्या टुर्नामेंटमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावलेली होती या संघाने. थोडासा मनोबल वाढलेला असेल, परंतु प्रत्येक सामना हा प्रत्येक टुर्नामेंटसाठी नव्याने सुरुवात करायची असते. झालं ते गेलं, परंतु नव्याने सुरुवात करावी लागेल. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा असतील त्या 44 धावा. एका संघाचा विचार केला तर पूर्व पट्टीमधला, तर दुसरा संघ आपण बघतो पश्चिम पट्टीमधला संघ या मैदानावर आमने सामने लढताना दिसत आहेत. चला क्षेत्ररक्षण बघा. पहिलं षटक चालू होते. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. अप्रतिम डिलिव्हरी मानावं लागेल.
निर्धार चेंडूची सांगता होते. क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाला आपण हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नका. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितले की 4 चेंडूमध्ये 1 धाव झाली नाही. कारण ह्या संघाचा जर विचार केला आपण तर एका टायमाला 99 धावा ज्या संघाने मारल्या होत्या त्या संघाला 4 चेंडूमध्ये 1 धाव झालेली नव्हती. या पुढचा चेंडू गुटनाट एक तमाशा देख असा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. मग मी अगोदर सांगितलेलं होतं की जरी आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मारलेली आहे, पहिला क्रमांक पटकावलेला आहे, परंतु ज्यावेळी नव्याने आपण सुरुवात करायची असते, प्रत्येक मॅच ही नव्याने सुरुवात करायची असते. त्यावेळीचा अनुभव वेगळा होता, यावेळीचा अनुभव वेगळा आहे. ती टुर्नामेंट वेगळी होती, ही टुर्नामेंट वेगळी आहे. ते मैदान वेगळे होतं, हे मैदान वेगळं आहे. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट क्षेत्रक सर्कल मध्ये होता. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर किरियर याच्या मार्फत आपला स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं गेले. धाव संख्येला आकार दिला गेला. धाव संख्या 4. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करून काढला. चेंडू पुन्हा एकदा चेंडू आपण बघतो थर्डमॅनच्या दिशेला सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. बघा ह्या चेंडूवर जर बघायचं गेलं ना तर किरण यांनी काय केलेलं आहे, जोरदार मारला नव्हता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. फक्त चेंडू आला होता, त्या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. चेंडूने आपली जागा निवडली आणि बघता बघता चेंडू सीमारेषेकडे गेला. बघा या 2 चेंडूवर जे खाली क्षेत्र आपण बघतोय ऑफसाईडच्या दिशेला, त्या खाली क्षेत्राचा फायदा उठवला गेला. इथे चांगली फलंदाजी मानावं लागेल यावेळी. बघा जर गोलंदाज करेल तर करेल काय, कारण पॉवर प्लेचा षटक आहे. या षटकामध्ये आपण बघायला गेलो जे 30 आपण बघतो जे सर्कल असते त्या सर्कलच्या बाहेर आपण 3च फलंदाज लावू शकतो, क्षेत्ररक्षक लावू शकतो. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा एलबीडब्ल्यू ची अपील. आता मात्र इज गॉन, ज्याची काहीही गरज नव्हती. 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या होत्या. किरण याचं मैदानामध्ये थांबणं हे खूप गरजेचं होतं आपल्या संघासाठी, परंतु तसं काय होत नाही. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेला लॉगॉलेगच्या दिशेला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट गमावून बसलेला आहे. धावसंख्या 8 असताना पहिला आदरा बसतोय वसई आझाद संघाला. नकुल 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी जातोय, नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी जातोय. एक पार्टनरशिप जमावी लागेल. ज्याप्रमाणे आपण बघितलं की वैभव आणि मयूर यांनी चांगली, अतुल यांनी चांगली फलंदाजी केली होती, चांगली पार्टनरशिप जमवली आपल्या संघासाठी आणि शेवटच्या षटकामध्ये बघायला गेलो तर ताबडतोब फलंदाजी केली. तसं काहीतरी वसई संघाला करावं लागेल, कारण पहिला हादरा बसतोय धावसंख्या 8 असताना. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाजी करताना बघतोय आपण चांगली गोलंदाजी मानावं लागेल. ह्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू डॉट आहेत या षटकामध्ये. या पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, पण तो क्षेत्ररक्षकाकडे 2 ऑप्शन होते. चेंडू अडवायला गेला तो झेल सुटतोय, पण तो चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 44 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 1 बाद 10 धावा. जी सरासरी मेंटेन करायची होती प्रत्येक षटकामध्ये 11 धावा जमवायच्या होत्या, परंतु 1 धाव कमी पडलेली आहे. जर धावेचा विचार केला तर धावा ह्या येऊ शकतात, परंतु मैदानामध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे.
बघा या षटकाचं दुसरं षटक चालू होते. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटताना दिसतंय आपल्याला. करण आणि नकुल अशी जोडी सल आजूबाजूला मैदानामध्ये आहे. यावेळी क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीप लावण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षण जास्ती लांब सुद्धा नाही आणि जास्ती जवळ सुद्धा नाही, डीप मध्ये आहे. बघा याचा विचार केलेला आहे तांबडमाल संघाने, कारण ह्या मैदानामध्ये धावा बनवणं हे खूप कठीण आहे. जरी मोठा फटका केला ऑन ऑफ साईडला तरी हा चेंडू लगेच आपण बघतो सीमारेषेच्या बाहेर जात नाही, जास्ती ताकद लावावी लागते. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. ज्याने फलंदाजी करता वेळी चांगली फलंदाजी केली तोच वैभव. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. तर मागच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता या चेंडूवर. निर्धार चेंडूची सांगता होते. वैभव पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू सोडून दिलाय, कारण नक्कीच ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. अवंतर धाव येते. अवंतर धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र झालेली आहे ते 11 धावा. वैभव यापुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला केला गेला, परंतु शतरक्षक होता. अप्रतिम झेल पकडली गेली. अशा प्रकारे दुसरा आदरा बसतोय वसई संघाला. बघा पहिली विकेटची पार्टनरशिपचा विचार केला तर 8 धावांची झालेली होती. त्याच्यानंतर जर दुसरी पार्टनरशिपचा विचार केला तर ही 3 धावांची पार्टनरशिप झाली. कमीत कमी 15 ते 20 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या हातमध्ये व्हायला पाहिजे, कारण जर वसई संघाला हा सामना जिंकायचा असेल तर एखादी पार्टनरशिप जमावी लागेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन होतंय मिस्टर निशान. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आहे. धाव संख्या आपल्याला बघायची 44 धावा या विजयासाठी लक्ष्य पूर्ण करायचं आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी. मी अगोदरच बोललो होतो की 35 किंवा 40 जरी धावा झाल्या तरी सुद्धा सामन्यामध्ये एक रंगत येऊ शकते आणि तीच मजा बघायला मिळते. यावेळी प्रेक्षकांना वैभव हौसला बुलंद है. अगला गेंद यॉर्क करने के प्रयास में गेंद सीधा विकेट कीपर के हाथ में जा रहा है. अच्छी गेंद. निर्धार चेंडू हे धोक्याची घंटा आहे वसई संघाकडसाठी, कारण प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धाव ही यावीच लागेल, कारण रन रेट आपण बघतोय वाढत जातोय ते. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गोलंदाजी. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात लॉगऑफच्या दिशेला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. मोठ्या फटक्याची गरज होती वसई संघाला आणि तो फटका बघतोय आपण निशाण याच्या बॅट मध्ये येतोय. या 6 धावा आल्याच्या नंतर संघाचे धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघतोय आता मात्र धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा. या फटक्याची गरज होती वसई संघाला, ज्याची कधीपासून डगआउट मधून वाट बघत होते. मोठा फटका हवा होता
आणि तो येतोय निशाण याच्या बॅट मधून. अशीच अपेक्षा असेल वसई संघाकडून पुन्हा एकदा निशाण याच्यावर. चला पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. मिडॉनच्या दिशेला चेंडू ढकलून दिला गल्लीमध्ये. एकाच रुळावर दोन गाड्या जात आहेत. तू मैमय होते आणि त्याचा फायदा तांबडमाल संघाला बघायला मिळतोय. थोडस चुकीचं पाऊल उचललं गेलं इथे वसई संघाकडून. ज्यावेळी तुम्ही धाव घेता त्यावेळी तुम्ही रनअप मध्ये चुकी करायला नको. एकदा हा तर हा, ना तर ना. धावचीच्या रूपाने विकेटचं पतंग होताना दिसतंय आणि त्याचा फायदा तांबडमाल संघाला होतोय. धाव संख्या 18 धावा. का तांबडमाल संघाकडून कुठलीही पार्टनरशिप बनवून देण्याचा प्रयत्न करत नाही. ह्या पार्टनरशिपचा विचार केला तर 8 धावाची ही पार्टनरशिप होती. अशी वाटत होती की खतरनाक होईल की काय तांबडमाल संघासमोर. चांगली फलंदाजी करत होता एक बाजूला विशाल. तर विशाल नो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पुरता चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 44 धावांचा करताना धावा झालेल्या 3 बाद 18 धावा. आता मात्र विचार करायचा गेला तर 12 चेंडूमध्ये 26 धावेची गरज आहे. जी सरासरी बघितली आपण प्रत्येक षटकामागे सुरुवातीपासून 11 धावा जमवायच्या होत्या. आता मात्र समीकरण बदलताना दिसतंय. जो नेट रन रेट होता तो आता मात्र वाढतोय. प्रत्येक षटकामागे 13 धावा जमवाव्या लागतील. तर निशांत सारखा एक फलंदाज मैदानामध्ये आहे. नक्कीच अजूनपर्यंत सामना बॅलेन्स आहे. तिसऱ्या षटकावर हा सामना आपण समजू शकतो. जर तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे, ह्या षटकावर या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. बघूया काय होतंय. हे 6 चेंडू डिसाइड करतील की हा सामना कुठल्या बाजूने झुकेल. जयेश याच्या हातामध्ये चेंडू आहे. 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. सामोरे फलंदाज निशांत. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण बॉल आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये थमावला जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती. जर या इनिंग मध्ये विचार केला गेला ना तर 6 चेंडू हे निर्धाव चेंडू आहेत. म्हणजे एक षटकाचा विचार केला तर एक षटक ज्या 6 चेंडूवर एक सुद्धा धाव आलेली नाही, अशी 6 चेंडू निर्धार चेंडू आहेत. जयेश पुन्हा एकदा. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. बघा षटकार लागल्याच्या नंतर एसटी रक्षक येतोय, गोलंदाजाला थोडीशी कान मंत्रणा देतोय, कारण ह्या षटकामध्ये समजेल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. तर 6 धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 24 धावा. 24 ऑफ द बोर्ड अशी धावसंख्या आहे. अजूनपर्यंत विचार केला तर 20 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू असतील ते 10. प्रत्येक चेंडू मागे जर 2-2 धावा घेतल्या तरी सुद्धा सामना जिंकू शकतो वसई संघ. परंतु जर तर नाही तर क्रिकेटमध्ये जे लाईव्ह काय होते ना त्याच्यावर लक्ष केंद्रित केले जाते, कारण क्रिकेट अनिश्चिताचा खेळ आहे. चला कानमंत्र दिलेला आहे गोलंदाजाला, बघूया प्रभाव पडतो की काय या चेंडूवर. जयेश हो हो हो, चांगला चेंडू मानावा लागेल. कानमंत्र दिला त्याचा फायदा झाला तांबडमाल संघाला. नक्कीच क्रिकेटमध्ये उत्साह वाढवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बघा
गोलंदाजाचा उत्साह वाढवणं हा खूप मोठी गोष्ट आहे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघतोय सर्कलमध्ये गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करतो ना त्यावेळी सर्कलमध्ये गोलंदाजच त्याच्या बाजूला असते. तुम्ही बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आणि तो प्रत्येक चेंडूवर त्या गोलंदाजाला काही ना काही कानमंत्र देत असतो. असा कानमंत्र आपल्याला यष्टीरक्षकाकडून बघायला मिळतोय. बघा यावेळी काय होते तर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये येते. थर्डमॅनचा आणि आपण बघतो डीप एक्स्ट्रा कव्हरचा जो इलाका आहे तो खाली ठेवण्यात आलेला आहे. मिड विकेटला आपण बघतो क्षेत्ररक्षक सीमारेषेवर गेलाय. म्हणजे यावेळी आपण बघतोय की लेग स्टंपवर चेंडू टाकण्याचा विचार करेल गोलंदाज. यापुढचा चेंडू तसाच चेंडू बघतोय आपण, पण तो बॅटचा कडा घेऊन जातोय. यष्टीरक्षक येतोय, चेंडूला कनेक्ट करतोय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एकेरी धाव गेली तर मला वाटते तांबडमाल संघाला काहीही फरक पडणार नाही. इथे मोठे फटके ही खेळावेच लागतील वसई संघाला. धावसंख्येला आकार दिला जातो. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. 8 चेंडू आणि 19 धावेची गरज. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडूला मानावा लागेल. मिडऑफच्या दिशेला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. एक धाव आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 26 धावा. बघा प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय ते जयेश याच्याकडून, आणि त्याचा आपल्या संघाला फायदा मिळतोय. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जाते. कॉलिंग आहे गोलंदाजाकडून, पण हा झेल धरणी मातेला दान केला जातोय. तर ह्या चेंडूवर जीवदान मिळते. तर बघा या चेंडूवर काय झालंय, झेल सुटला गेला आणि एक्स्ट्राच्या रूपाने ह्या 2 धावा गेल्या. क्रिकेटमध्ये एक एक धाव ही खूप महत्वाची आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 28 धावा. 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 16 धावेची. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. तर शेवटचं षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मयूर. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. निशाण आणि विशाल अशी जोडी मैदानामध्ये आहे. बघूया 6 चेंडू आणि 16 धावा. पहिलाच सामना बघतोय आपण. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय सकाळच्या सत्रामध्ये. या पुढचा चेंडू बिग हिट, लगांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. निशाण याच्या निशाण याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र धावा झालेल्या आहेत त्या 34 धावा. अजूनपर्यंत सामन्यामध्ये रोमांस आहे.
या पुढचा चेंडू चांगली डिलिव्हरी मानावी लागेल. आता मात्र चांगला कमबॅक. बघा वन साइड गेम निशाण्याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतोय. एक साइडने चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ओ हो हो हो, त्रिफला उद्ध्वस्त केला गेला आणि हाच या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरतोय. बघा हा चेंडू यॉर्क चेंडू होता. षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच गडी बाद होतोय. तर चांगली गोलंदाजी मानावी लागेल. षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं मयूर याच्याकडून. तीन चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. निखिल जातोय. बघा 3 चेंडू मध्ये 10 धावा जमवायच्या आहेत. निखिल याला चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. बघा क्रिकेटचा खेळ असा आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये एकाच खेळाडूवर अवलंबून राहता कामा नये. कारण 11च्या 11 खेळाडूचा सहभाग हा खूप मोलाचा असतो. म्हणून 3 चेंडू मध्ये 10 धावेची गरज आहे. मयूर गोलंदाजी मार्कवर फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची संघात समाप्ती होते. चला तर बघायला गेलं तर 2 चेंडू मध्ये आता मात्र 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा 6 चेंडू मध्ये 16 धावेची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला होता. 5 चेंडू मध्ये 10 धावेची गरज होती. त्याच्यानंतर निर्धार चेंडू जातोय. त्याच्यानंतर तिसरा चेंडूचा विचार केला तर चांगली फलंदाजी करत होता निशाल. याला क्लीन बोल्ड केलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज. अगोदरच बोललेलं होतं जरी 40 धावा तरी ह्या मैदानावर झाल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना आणि तसाच सामना बघायला मिळतोय. एका बाजूला बघतोय आपण वसई संघ, तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण तांबडमाल संघ. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज. बघूया काय होते या सामन्यामध्ये. पहिलाच सामना रोमांचक सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांना. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आपण बघतो लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये नक्कीच वर्चस्व गाजवत आहे तांबडमाल संघ. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय आपल्याला. आई सोनसरी तांबडमाल संघाकडून. तर 3 चेंडू मध्ये लगातार 3 गडी बाद केलेले आहेत गोलंदाज मयूर यांनी.
आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण तामिळमाल संघाला. अप्रतिम गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला. तिन्ही फॉर्मॅट मध्ये बघायला गेला तर नंबर 1 द्यायला काही हरकत नाही तामिळमाल संघाला. अप्रतिम परफॉर्मन्स. मयूर, शेवटचा चेंडू असेल, एक चेंडू 10 धावेची गरज. आणि अशा प्रकारे बघा तांबडमाल संघ या तिसऱ्या दिवसामध्ये पहिला विजय संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स आई सोनसरी तांबडमाल संघ आणि हार्डलक वसई आझाद संघाला. 10 धावेने हा सामना हरलेला आहे. आपण बघतोय वसई संघ 10 धावा कमी पडल्या गेल्या. बघा एक्स्ट्राच्या रूपाने ज्या धावा दिल्या होत्या वसई संघाने त्याच धावा इथे महाग पडल्या गेल्या. पहिला 9 चेंडूचा विचार केला तर 5 धावा या 9च्या हिशोबाने आलेल्या होत्या आणि एक्स्ट्राच्या रूपाने आपण धावा देतो, परंतु ज्या वेळी आपण चेचिंग करतो त्यावेळी त्या धावा आपल्याला महागात पडतात. अशा प्रकारे विजय संपादन करतो आहे सोनसरी तांबडमाल संघ. तर गुणलेखाकडून माहिती येते की 10 धावा या एक्स्ट्रा धावा होत्या आणि त्या 10 धावेनेच पराजय होतोय वसई संघाचा. हार्डलक वसई संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तांबडमाल संघ.